शेतकरी मित्र, नारळाच्या बागेत विविध प्रकारची आंतरपिकं कशी घेता येतील किंवा मिश्र पिकं कशी घेता येतील याच्याविषयी आपल्याला माहिती घेऊया। नारळाची लागवड केल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काही हंगामी पिकं असतील किंवा भाजीपाला पिकं आहेत यांची आपण लागवड करू शकतो। पण त्याच्याबरोबरच नारळामध्ये आपण फुलशेतीचा विचार करता येऊ शकतो, काही फळपिकांचा विचार करता येऊ शकतो। त्याच्याबरोबरच अधिक फायदेशीर आर्थिक नफा मिळवून देणारे आणि जी नगदी पिकं आहेत याच्यामध्ये जी मसाला पिकं आहेत या मसाला पिकांचा आपण मिश्र पीक पद्धतीमध्ये आपण विचार करू शकतो। नारळाची लागवड म्हटली तर साधारणपणे आपण 7.5 बाय 7.5 मीटरवरती करतो आणि 4 नारळांच्या मध्यभागी जी मोकळी जागा आहे आणि ह्या मोकळ्या जागेमध्ये पडणारा जो सूर्यप्रकाश आहे याचा जर विचार केला तर त्याचा आपण पुरेपूर वापर करू शकतो आणि त्याच्यामध्ये नारळामध्ये मसाला पिकांची आपण मिश्र पीक पद्धती करू शकतो। ह्या मिश्र पीक पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या उंचीची अशी आपण पिकं निवड करू शकतो। याच्यामध्ये पूर्ण वाढलेल्या नारळाच्या बुंध्यावरती आपण काळी मिरी हे आपण महत्त्वाचं जे मसाले पीक आहे याची लागवड करू शकतो। त्याच्यानंतर नारळाच्या रांगेमध्ये साधारणपणे आपण 1 किंवा 2 या प्रमाणामध्ये दालचिनीची लागवड करू शकतो आणि 4 नारळाच्या मध्यभागी आपण 1 जायफळ असं लागवड करू शकतो, जेणेकरून एक विशिष्ट रचनेमध्ये ह्या मसाला पिकांची जर लागवड केली तर त्याच्यापासून आपण एक मिश्र पीक पद्धती तयार करू शकतो। आता ही लागवड करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे की याच्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे, मसाला पिकांचं मिळणारं उत्पादन आहे, त्याचा अधिक फायदा हा नारळाच्या उत्पादनावर होत असतो। नारळाचे उत्पादन त्याच्यामध्ये वाढत असतं आणि एक आर्थिक स्वरूपामध्ये आपल्याला अधिक फायदा हा मसाला पिकाच्या उत्पादनातून मिळू शकतो। आता जर आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये ही अशी मिश्र पीक पद्धती तयार करायची असेल तर नारळाच्या 1 एकरमध्ये 70 माड आपण लागवड करू शकतो। त्या 70 माडामध्ये 123 ते 246 या प्रमाणामध्ये आपण दालचिनीची लागवड करू शकतो। जसं मी म्हटलं तसं एका रांगेमध्ये 2 नारळाच्या मध्ये ही लागवड करू शकतो आणि मध्यभागी म्हणून 54 जायफळाची लागवड करू शकतो आणि प्रत्येक माडावरती 2 असं 70 माडावरती 140 काळी मिरीची आपण लागवड करू शकतो आणि अशा या मिश्र पीक पद्धतीमधून आपण नारळाचे उत्पादन वाढवू शकतो, मसाला पिकांचं उत्पादन घेऊ शकतो आणि याच पद्धतीला आपण लाखी बाग ही संकल्पना म्हणतो की जेणेकरून 1 एकर क्षेत्रामध्ये निव्वळ 1 लाख रुपये आपण निव्वळ फायदा मिळवू शकतो। अशी ही नारळामध्ये मसाला पीक आधारित मिश्र पीक पद्धती आहे।